हॅलो एव्हरीवन. माय मराठी शब्दकोश या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. मित्रांनो, आज आपल्या सिरीजचा 80वा दिवस आहे. या सिरीजमध्ये रोज आपण नवीन शब्द आणि त्याचे समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे उदाहरणासह बघत आहोत. आजही आपण असेच नवीन शब्द बघणार आहोत. त्याआधी ते कोणते एकदा रिवाइज करूया. टेंडन्सी म्हणजे प्रवृत्ती, टेंडर म्हणजे कोमल, नाजूक किंवा सौम्य, टेन्स म्हणजे तणावग्रस्त किंवा तणावपूर्ण, टेरिबल म्हणजे भयानक किंवा भयंकर, टेरिफिक म्हणजे छान, अफाट किंवा उत्कृष्ट, थेफ्ट म्हणजे चोरी आणि थेरटिकल म्हणजे सैद्धांतिक. चला तर मग या सर्व शब्दांचे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द हे उदाहरणासह बघूया. तर आजचा आपला पहिला शब्द आहे टेंडन्सी म्हणजे प्रवृत्ती. याचे समानार्थी शब्द बघूया. इन्क्लिनेशन म्हणजे कल किंवा झुकाव, एखाद्या गोष्टीकडे वळण्याची किंवा ती करण्याची इच्छा. दुसरा शब्द डिस्पोजिशन म्हणजे स्वभाव किंवा प्रवृत्ती, एखाद्या व्यक्तीचा नैसर्गिक स्वभाव किंवा वागण्याची पद्धत. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. डिसइन्क्लिनेशन म्हणजे अनिच्छा किंवा न झुकाव, काहीतरी करण्याची इच्छा नसणे. दुसरा शब्द अवर्जन म्हणजे तिरस्कार किंवा द्वेष, एखाद्या गोष्टीविषयी तीव्र नापसंती. याचे उदाहरण, ही हॅज अ टेंडन्सी टू बी लेट. त्याला उशीर करण्याची प्रवृत्ती आहे. नेक्स्ट वर्ड टेंडर म्हणजे कोमल, नाजूक किंवा सौम्य. याचे समानार्थी शब्द जेंटल म्हणजे सौम्य किंवा मृदू, खूप हलके, कोमल आणि प्रेमळ वागणारे. दुसरा शब्द सॉफ्ट म्हणजे मुलायम किंवा नरम, स्पर्शास गुळगुळीत किंवा भावना प्रकट करणारे सौम्यपणा. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. हार्श म्हणजे कठोर किंवा उग्र, जे कडक किंवा त्रासदायक असते. दुसरा शब्द टफ म्हणजे कठीण किंवा मजबूत, हे तुटत नाही किंवा झुकत नाही अथवा खडतर असते. याचे उदाहरण बघूया. द मदर्स टेंडर केअर हील्ड द चाइल्ड क्विकली. आईच्या कोमल देखभालीने मुलगा लवकर बरा झाला. नेक्स्ट वर्ड टेन्स म्हणजे तणावग्रस्त किंवा तणावपूर्ण. याचे समानार्थी शब्द बघूया. एन्शियस म्हणजे चिंताग्रस्त किंवा व्याकुळ, खूप काळजीत किंवा भीतीत असलेला. दुसरा शब्द नर्वस म्हणजे घाबरलेला किंवा अस्वस्थ, बेचैन किंवा थोडासा भीतीने भरलेला. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. काम म्हणजे शांत किंवा स्थिर, तणावमुक्त आणि शांतीपूर्ण अवस्था. दुसरा शब्द रिलॅक्स म्हणजे विश्रांती किंवा आरामदायक, तणावाशिवाय आणि आरामात असलेली स्थिती. याचे उदाहरण बघूया. एव्हरीवन वॉज टेन्स ड्युरिंग द फायनल मॅच. शेवटच्या सामन्यात सर्वजण तणावात होते. नेक्स्ट वर्ड टेरिबल म्हणजे भयानक, भयंकर किंवा फार वाईट. याचे समानार्थी शब्द बघूया. हॉरिबल म्हणजे भीषण किंवा भयंकर, खूपच भीतीदायक किंवा त्रासदायक. दुसरा शब्द ऑफुल म्हणजे अत्यंत वाईट किंवा भयानक, खूप वाईट किंवा अप्रिय स्थिती. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. वंडरफुल म्हणजे छान किंवा अद्भुत, खूपच चांगले आणि आनंददायक क्षण. दुसरा शब्द एक्सलंट म्हणजे उत्तम किंवा उत्कृष्ट, सर्वोत्तम दर्जाची स्थिती. याचे उदाहरण बघूया. द फूड वॉज टेरिबल अँड आय कुडंट इट इट. जेवण भयंकर होते आणि मी ते खाऊ शकलो नाही. नेक्स्ट वर्ड टेरिफिक म्हणजे छान, अफाट किंवा उत्कृष्ट. याचे समानार्थी शब्द बघूया. वंडरफुल म्हणजे अद्भुत किंवा छान, खूपच सुंदर किंवा आनंददायक. दुसरा शब्द एक्सिलंट म्हणजे उत्कृष्ट किंवा सर्वोत्तम, दर्जेदार आणि उत्तम. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. टेरिबल म्हणजे भयंकर किंवा वाईट, फारच वाईट किंवा भयंकर. दुसरा शब्द ऑफुल म्हणजे भीषण किंवा अत्यंत वाईट, फारच खराब किंवा अप्रिय स्थिती. याचे उदाहरण बघूया. शी गेव अ टेरिफिक स्पीच ॲट द इव्हेंट. तिने कार्यक्रमात अफाट भाषण दिले. नेक्स्ट वर्ड थेफ्ट म्हणजे चोरी. याचे समानार्थी शब्द बघूया. रॉबरी म्हणजे दरोडा किंवा लूटमार, बळजबरीने मालमत्ता चोरून नेणे. दुसरा शब्द बर्गलरी म्हणजे फोडाफोड किंवा घरफोडी, घर किंवा इमारतीत घुसून चोरी करणे. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. डोनेशन म्हणजे दान किंवा देणगी,
स्वेच्छेने दिलेली वस्तू किंवा पैसा. दुसरा शब्द गिफ्ट म्हणजे भेट किंवा देणगी. एखाद्याला आनंदाने दिलेली वस्तू. ह्याचे उदाहरण बघूया. द पोलीस आर इन्व्हेस्टिगेटिंग द थेफ्ट. पोलीस चोरीची चौकशी करत आहेत. नेक्स्ट वन थेरॉटिकल म्हणजे सैद्धांतिक. याचे समानार्थी शब्द बघूया. हायपोथेटिकल म्हणजे काल्पनिक किंवा गृहीतक आधारित, अंदाजावर किंवा कल्पनेवर आधारित. दुसरा शब्द कन्सेप्च्युअल म्हणजे संकल्पनात्मक किंवा कल्पनाशील, संकल्पना किंवा कल्पनेवर आधारित. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. प्रॅक्टिकल म्हणजे प्रायोगिक किंवा व्यवहार्य, प्रत्यक्षात वापरात येणारे किंवा अनुभवावर आधारित. दुसरा शब्द रिअलिस्टिक म्हणजे व्यवहार्य किंवा वास्तववादी, वास्तवावर आधारित आणि शक्य तितकं खरं असलेलं. याचे उदाहरण बघूया. These ideas are good but purely theoretical. त्याच्या कल्पना चांगल्या आहेत, पण फक्त सैद्धांतिक आहेत. तर हे होते आजचे काही शब्द मित्रांनो. आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. उद्या परत अशाच नवीन शब्दांसोबत भेटूया. थँक फॉर वॉचिंग. बाय.